नमस्कार. आयुर्लॉजिकमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. आपली खाद्य संस्कृती, आपले सणवार आणि आपली उपलब्धता यांचा सुंदर मेळ आपल्या पूर्वजांनी घातलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सणावारांना जे पदार्थ केले जातात त्याचा आपल्या आरोग्याशी आणि आपल्या ऋतूशी अतिशय सुंदर असा संबंध त्यांनी बांधून दिलेला आहे. आणि पूर्वापार चालत आलेले हे सण समारंभ आणि त्या दिवशी केले जाणारे खाद्यपदार्थ हे जर का आपण आवर्जून बनवले तर आपलं आरोग्य निश्चितच उत्तम राहील. त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे अक्षय तृतीयेला केली जाणारी चिंचवणी किंवा त्याला चिंचोणी असं सुद्धा ग्रामीण भाषेत म्हणतात. आयुर्वेदामध्ये त्याला चिंचा पानक असं म्हणतात. आता हे चिंचा पानक अक्षय तृतीयेच्या दिवशी का केलं जातं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा तेव्हापासून ग्रीष्म ऋतूची सुरुवात होत असते आणि ग्रीष्म ऋतूमध्ये अतिशय उन्हाळ्यामुळे गरमीमुळे आपल्या शरीराचं बल कमी होत असतं. आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे चिंचेचं सरबत जर का आपण पिलं तर आपल्याला अतिशय त्याने छान वाटतं, फ्रेश वाटतं, डिहायड्रेशन कमी होतं. आयुर्वेदानुसार चिंच ही पित्तशामक मानलेली आहे आणि ती रुचकर आहे, चव वाढवणारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपला अग्नी हा मंद झालेला असतो, आपल्याला भूक लागत नाही, वारंवार पाणी प्यावंसं वाटतं आणि त्याच्यामुळे बघा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आंबट गोड असे पदार्थ जास्ती खावेसे वाटतात जे आपला अग्नी प्रदीप्त करतात आणि आपली चव सुद्धा वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये जर का हे आपण चिंचा पानक केलं तर ह्याने आपलं पचन सुद्धा सुधारतं, आपली आपल्याला भूक लागते आणि आपल्या शरीराला आवश्यक असलेलं ग्लुकोज सुद्धा चिंचेमधून मिळतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात मिळतात. आणि अशी जर का चिंच आपण छान पाण्यात भिजवून ठेवायची, तिचं छान कोळ काढून घ्यायचा, त्यामध्ये पाणी मिसळायचं, गूळ घालायचा, थोडीशी जिरेपूड, मिरेपूड आणि सैंधव लवण घालायचं आणि वरून छान त्याला तुपाची फोडणी द्यायची. अशी ही चिंचवणी उन्हाळ्याच्या दिवसात जर का आपण मधून मधून घेतली तर आपला अग्नी छान नॉर्मल राहील, तुमचं पचन छान सुधरेल, तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही, थकवा येणार नाही, आवश्यक त्या कॅलरीज आणि पाणी हे दोन्हीही तुम्हाला त्या चिंचवणीमधून मिळत राहील. त्यामुळे ह्या फक्त अक्षय तृतीयेलाच नाही तर अक्षय तृतीयेपासून पुढे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण अशी चिंचवणी केली पाहिजे हे ह्या सणाच्या मार्फत आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणी कोणी अक्षय तृतीयेला चिंचवणी केली आहे आणि ज्यांनी केली नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहून ती नक्की करा, म्हणजे तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल.